तुझे जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडव त्यांची सेवा तुका म्हणे मज घडव त्यांची सेवा तरी माझ दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठ्ठल विठ्ठल नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पाया हरी 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 या वारकरी संतांची सेवेला मी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण महायोग पीठे देवी हरस्त परम सुंदरी काय साधो गोविंदे समागत्य तिष्ठं ब्रह्मानंद कन्नं परं ब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करुणा मला दुसरी चरण श्री गुरुंचे हे नमस्कारो मी आता आता नवरंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका ताळ मृदंग श्रोते देखा दया माझे दंडवत ऐसे नमन करून या सकळा हरी कथा बोले गोबडिया बोला अज्ञानी म्हणून या पुऱ्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही जरेलो बोलतो वचनी अति भाविका एका जनार्दन तुमचा दास त्याची आस पुरवाली विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
वल्लभ लक्ष्मी वल्लभ तया जोया. अशा प्रकारे हा सुंदर असा दर पौर्णिमेनिमित्त सर्व भक्तगण येतात. त्यामुळे या देखील पौर्णिमेनिमित्त ठेवण्यात आलेली कीर्तन रूपी सेवा तुम्हा श्रोते मंडळींच्या आशीर्वादाने टाळकरी माळकरी गावकरी वारकरी वारकरी संयोजक आयोजक नियोजक या सर्वांच्या सहकार्याने तसेच या दरबाराच्या आत बसलेले दरबाराच्या बाहेर बसलेले वाकड्या बसलेले खाली बसलेले कीर्तन घरी बसून ऐकत असणारे देखील या सर्वांच्या कृपा आणि तुम्ही सर्व लोहार देवी महिला मंडळ यांच्या परिचयातून ही कीर्तन रूपी सेवा मी हवाप ईश्वरी महाराज नागरगोजे इयत्ता 8वी माझ्याकडे आलेली आहे. विठ्ठल विठ्ठल. या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध संत ज्यांचा गाठा पाण्यावरती लायासारखा दगडासहित 13 दिवस तरला एवढे थोर संत. अहो त्यांच्या पत्नीच्या पायामध्ये काटा मोडावा आणि तो काटा काढण्यासाठी माझ्या जगाच्या मालकाने यावं एवढ्या भगवंतावर देखील अधिकार काबीज करणारे संत. अहो त्यांच्या वडिलांच्या वर्षी श्राद्ध दिवशी ते गैरहजर येते म्हणून साक्षात पांडुरंग परमात्म्याने येऊन त्यांच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध घालावं एवढे भगवत प्रेमी संत. अहो या देहू गावातच नाही या महाराष्ट्रातच नाही तर या पूर्ण भूतलावरती ज्यांनी पहिली कर्जमाफी केली एवढे थोर संत ते म्हणजे कोण? देहू निवासी संत. मग देहू निवासी संत म्हटलं कोणते संत येते तर ताई तू सांग तू सांग कोणते संत? अगं बाया बर ते जाऊ दे. जिंगाट गाणं कोणत्या पिक्चर मधलंय? अगं बाया अगं मी इथलचीच आहे. सांग लाजू नको कोणता पिक्चर नाव काय? आता आपल्या लेकराचं कौतुक आपणच नाही करणार तर कोण करणार? होय ज्योती नाही कोण करणार? बरोबर सांगितलं की. अहो देहू निवासी संत म्हणजे कोण येतात लक्ष दे तर ते येतात जगद्गुरु तुकोबराय आणि यांचा 4 चरणाचा आपलं हित कशात आहे हे आपण जाणल्यानंतर हे आपल्याला कळल्यानंतर काय होतं हे सांगणारा सुंदर असा 4 चरणी अभंग घेतलाय. विठ्ठल विठ्ठल. या अभंगात जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतात की आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. म्हणजे जो आपल्या हिताला जागा होतो ज्याला कळतं की आपले हित कशात आहे आपला फायदा कशात आहे आपण काय नाही केलं पाहिजे ज्याला हे कळलं ना त्याच्या आई वडिलांना स्वतः तुकाराम महाराज धन्यता देतात. दुसऱ्या चरणात आपल्याला तुकोबराय सांगतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. ज्या कुळामध्ये ज्या घरामध्ये सात्विक मुलं मुली जन्माला येतात त्या म्हणजे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. अशा या पुत्रांचा अशा या मुलांचा मुलींचा आनंद सुद्धा पांडुरंग परमात्म्याला वाटतो. जे दररोज नित्य नियमाने गीता भागवत कथा कीर्तन प्रवचन ऐकतात हरिपाठ म्हणतात जे सतत विठ्ठलाचं नामस्मरण करतात विठ्ठलाचंच नाही कोणत्याही देवाचं नामस्मरण करतात असे जे थोर आहेत तुकाराम महाराज म्हणतात मला त्यांची सेवा बुडू दे आणि जरी माझा नंबर त्यांच्या सेवेला लागला तरी मी खरंच ते माझं मोठं भाग्य समजेन. हाच अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल. आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित असलेले मेजर चौरंगी चिरा म्हणलं तरी हरकत नाही. कुठं बसवा कोणत्या कोपऱ्यात बसवा एकदम फिट कुठं पण
पीटी असू द्या, पीटीवर बसणार. पकवाज असू द्या, पकवाजावर बसणार. तबला असू द्या, तबल्यावर बसणार. महाराज हसू नका. बसणार म्हणजे काय, वर नाही बसणार, वाजवायला बसणार. येत विठ्ठल विठ्ठल. ज्यांना चाल सम्राट म्हणलं तरी हरकत नाही, कारण त्यांना सगळ्यांच्या चाली माहिती महाराज, सगळ्यांच्या चाली माहिती. काय पाटील एवढं कमून हसवतात, चाली माहिती म्हणजे तसं नाही. कोणाची चाल असू द्या ते लगेच काढून देतात, कोणताही अभंग असू द्या. विठ्ठल विठ्ठल. पाटील देखील आहेत ज्यांचा आवाज एकदम गंधर्वासारखा आहे, ज्यांचं मार्गदर्शन देखील आम्हाला मिळत राहत. असे काळे महाराज देखील, सातपुते महाराज गायन सम्राट, सातपुते महाराज देखील. त्यांनीच हेच काय म्हणतात, इवलेसे रूप लाविले द्वारी त्याचा वेणू गेला गगनात, त्यांनीच या ठिकाणी सुरू केलेले आहे. त्यांचे देखील धन्यवाद. जे विद्यार्थ्यांना शिक्षण देतातच, परंतु त्यासोबत त्यांना शिक्षण देत असताना कराटेचं, त्यांना शिक्षण देत असताना स्वतः देखील परमार्थामध्ये येतात, वेळ काढून येतात महाराज. असे बारगाजे सर देखील आहेत. आमचे वराट महाराज जे कृषी विभाग सांभाळतात, आपला परमार्थाचा विभाग सुद्धा सांभाळतात, असे वराट महाराज देखील आहेत. आमच्या बोराटे ताई आज त्यानंतर विना घेऊन उभा राहिल्या, त्या देखील या ठिकाणी आहेत. जय हरी महाराज एकदम लांबून आले. होय महाराज, लय लांबून आले तर सकाळी निघलेले आता पोहोचले तर. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्यांची पक्वाजाला साथ आहे असे गुणाबा एक फोन केलं की लगेच म्हणले हजर. खरंच परमार्थासाठी ते वेळ काढतात. असे माझे मैत्रीण असणारे तिघी जणी सुद्धा आहेत. आमची ज्ञानेश्वरी ताई कीर्तन करते, भक्तीताई देखील आहे, श्रावणी माझ्याच वर्गात आहे म्हणा, ज्योतिताई आहेत, घुमरे ताईंनी देखील वेळ काढला. त्यांना सुद्धा काय माहित नव्हतं, फक्त म्हटलं कीर्तने आले म्हटलं लगे आमच्या ताईंनी फार सुंदर चाल म्हणल्यावर टाळ्या वाजवायचं राहून गेलं. आमच्या या देखील ताई आहेत, आई देखील आहे, तुमचं नाव आठवलं, तुम्ही देखील या ठिकाणी, सुरेखा ताई, या सर्वांचे देखील मी धन्यवाद देते की तुम्ही वेळ काढून या ठिकाणी आलात. तुम्हा सर्वांना धन्यवाद. सातपुते ताई देखील आहेत या ठिकाणी, सर्वांना मी धन्यवाद देते. आमचे गुरुवर्य ज्यांच्याकडून मी अनुग्रह घेतलाय असे शिंदे महाराज, गुमरे काका, सर्वजण या ठिकाणी उभे आहेत, तात्या, या सर्वांना धन्यवाद देते. आणि कीर्तनाला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल. ज्यांच्यामुळं खरंच या कीर्तनाला एकदम रंगत येते ते म्हणजे मेन चौकदार काका. हे दोघं देखील काय भारी नाचतात तो, मला सुधरत नाही मला एवढा नाचायचं, त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेले, तिथलचे चौकदार मस्त धोतर बितर घातलेलं, मस्त केलेलं, नुसते उड्या मारायचे. कीर्तन संपल्यानंतर त्यांची बायको हिथच आली जवळ माझ्या पुढं. ती म्हणाली काय हो, लयच नाचत होता आज, कीर्तन लयच आवडलं काय, उगा नाचत होता तर एवढं पण नाचत येत का हो, पार वर जात होता तर. मग तो म्हणाला अगं नाचत आहे कायच मी, मला माहित नाही काय चालू, पण काय धोत्रात झुरळ घुसल्याला म्हणून नाचत होत. पण असं या ठिकाणी नाही, एकदम मनापासून धोतर आहे का बघा, म्हणजे हे उगाच नाचत नाहीत. विठ्ठल विठ्ठल. ही जी आपण सेवा करतो कीर्तनाची, अन्नदान देखील होतं, ते लोहार देवीवर असणारी आपली श्रद्धा, आपण त्या लोहार देवी मातेची सेवा एक प्रकारेच करतो. म्हणजे लोहार देवी कोण बरं, तर जी आपण काहीही मागणी करू द्या, जी लगेच त्वरित धावून येते, म्हणजे त्वरिता. तुम्ही म्हणाल त्वरिता आणि कोणाला धावून आली, कुणी साखर घातलं, तर कृतयुगामध्ये कर्दम नावाचे ऋषी आणि त्यांची पत्नी ही अनुभूती, आणि मग ती खूप पतिव्रता होती, भगवंताचं सुद्धा नामस्मरण सतत मुखामध्ये, देवीची पूजा करणार. काही काळानंतर त्यांना एक पुत्र रत्न प्राप्त झालं, परंतु त्यानंतर लगेचच कर्दम ऋषींचा
निधन झालं. ती सती जायला लागली का? त्यावेळेस प्रथा होती, नवरा मेला की बायकांनी सती जायचं. ती सती जायला लागली, परंतु सर्व ऋषींनी सांगितलं, अगं एवढं एवढं समुद्र आहे, सती का बरं जाते तू? जाऊ नकोस. ऐकलं आणि मेरू पर्वताजवळ असणाऱ्या मंदाकिनी नदीच्या काठावरती येऊन अनुभूतीने तपश्चर्या सुरू केली, घोर तपश्चर्या. परंतु त्या ठिकाणीच एक कुकर नावाचा दैत्य, त्याची अनुभूतीवरती वाईट नजर पडली आणि त्याने तिला स्पर्श केला. स्पर्श केल्याबरोबर हिला कळालं, हिने लगेच देवीचं नामस्मरण सुरू केलं, देवीचा धावा सुरू केला आणि त्यानंतर काही क्षणात लगेचच देवी धावून आली, त्वरित धावून आली भक्ताच्या धावेला ऐकून. म्हणून नाव पडलं त्वरिता. मग त्वरिताची तुळजापूरला आल्यामुळं तुळजा भवानी नाव झालं आणि ही तुळजा भवानी म्हणजेच आपली ही लोहार देवी. आणि मग ही तुळजा भवानी कृतयुगामध्ये अनुभूतीसाठी, त्रेतायुगामध्ये श्री रामप्रभूंसाठी आणि द्वापर युगामध्ये युधिष्ठिरासाठी आणि आपल्या कलियुगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसाठी धावून आलेली. अहो, ज्यावेळेस छत्रपती शिवरायांना आपल्या स्वराज्यामध्ये जेव्हा निजामशाह, आदिलशाह, कुतुबशाह, मुघल या ज्या सत्ता येऊन आपल्या शेतकऱ्यांना नको नको तेवढा त्रास देत होत्या, त्यांची अख्ख्या पिकांची नासधूस करू लागल्या, आया बहिणींची इज्जत लुटली जाऊ लागली, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना काही कळेना. ते काही बघितलं नाही, थेट गेले भवानी मातेच्या पुढे, आपले गुडघे टेकवले, दोन्ही हात जोडले आणि प्रार्थना सुरू केली, हे माते, किती प्रयत्न करतोय मी, पण तरी या सत्ता का बरं येतात? माझं हे जे काही मी संकट आहे मला यातून तूच निवार माते, तूच निवार. अहो, मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला या राक्षसांचा नाश करण्याची बल दे, माझ्या या हातामध्ये ती शक्ती दे. असं म्हटल्यानंतर या मातेने, भवानी मातेने स्वतः तलवारीमध्ये संचार केला आणि मग त्याच तलवारीने या वाईटांचा नाश करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. अहो, ज्या वेळेस ते सिंहगडावरती होते, शाहिस्तेखानाने पूर्ण पुण्यातल्या लाल महालाला वेढा दिला. आत खातोय, पितोय, नाचतोय, घोरतोय, बायकांना नाचवतोय. हे जसं छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं ना, राहुलं नाही माझ्या राजाला, रात्रभर झोप नाही. शेवटी त्यांना एक युक्ती आठवली की आपण खोटी लग्नाची वरात काढायची, आतमध्ये जायचं आणि या राक्षसांचा नाश करायचा. मग काय, सकाळ झाली, सर्व तयारी करण्यात आली, खोटा अर्ज काढण्यात आला आणि संध्याकाळी, ती देखील पौर्णिमेचीच रात्र होती, संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांनी खोटी वरात काढली. सर्व सैनिक आतमध्ये गेले. ठरलं होतं, चंद्र माथ्यावरती आला म्हणजेच 12 वाजले की आपण हल्ला करायचा. मग काय, जसा चंद्र माथ्यावरती आला, काही बघितलं नाही, प्रत्येक सैन्याने आपल्या तलवारी काढल्या, समशेरी काढल्या आणि एकमेकांशी झुंज देऊ लागले. तलवारीचा खणखणाट झाला. आत बोलत असणारा शाहिस्तेखान जागा झाला, त्याला सुधरेना, आलंय तरी कोण, एवढा गोंधळ कसला? बाहेर जाऊन बघतो तर काय, छत्रपती शिवाजी महाराजांची त्याची नजरानजर झाली. पुढे छत्रपती शिवाजी महाराज, त्याला काही सुधरेना, त्याचा पूर्ण थरकाप तो होऊ लागला, थरथर कापायला लागला, काही सुधरेना. शेवटी एका खिडकीकडे नजर गेली, उडी टाकायचं ठरवलं, पण टाकत असताना जे बोट त्याचे राहिले ना, त्याच वाईट बोटांवरती छत्रपती शिवाजी महाराजांनी वार केला. त्याचे बोट धडा वेगळे झाले, रक्ताची चिरकांडी उडाली, रक्त येतंय, डोळ्यातून पाण्याच्या धारा यायला लागल्यात आणि तेवढ्यात त्याची बहीण ओरडते, भैया मेरी बेटी को बचाओ, दुश्मन आ गए है भैया, मेरी बेटी को बचाओ. त्यावेळेस शाहिस्तेखानाच्या बोटातून रक्त येते. वार कोणी केलाय? शिवाजी महाराजांनी. तरी सुद्धा काय म्हणतोय शाहिस्तेखान, बहना डरो मत, वो शिवाजियों के लोग हैं, वो कभी नारी को हाथ नहीं लगाते, वो कभी नारी को हाथ नहीं लगाते. आहे का हो एवढा विश्वास आपल्या घरच्यांचा सुद्धा आपल्यावरती? दुश्मन आहे, बोट 2 मिनिटाचं अंतर नाही हो, तरी सुद्धा विश्वासाने शाहिस्तेखान काय म्हणाला, तो स्त्रीला हात लावत नाही. म्हणजे असे हे आपले छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या वाईट वृत्तीच्या शाहिस्तेखानाला त्यांनी ते इथून हाकलून लावलं.
अहो, भवानी मातेने त्यांना तलवार का दिली? या वाईटांचा नाश करण्यासाठी. मग त्यांनी ती काय पूजाला ठेवली का? नाही, त्या तलवारीनेच त्यांनी या वाईटांचा नाश केला. म्हणजे त्यांनी आपल्याला काय करायचंय हे जाणलं, म्हणून तुकाराम महाराज त्यांच्या देखील आई वडिलांना धन्यता देतात. वा दीदी, काय सुंदर प्रमाण म्हणलं, काय सुंदर चालू ते, टाळ्या वाजव. म्हणजे तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई वडिलांना धन्यता देतात का? तलवार का दिली होती? या वाईटांचा नाश करण्याकरी. हे त्यांनी जाणलं की अरे आपल्याला या वाईटांचा नाश करायचा आहे. म्हणजे त्यांनी आपलं हित कशात हे जाणलं, म्हणून तुकाराम महाराज त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात. विठ्ठल विठ्ठल. तुम्हा सर्व महिला मंडळींना उद्याच्या शुभेच्छा बर का. साडी आणली का नव्हे? आणायची दिसती. नाही, साडीशिवाय जमत काय ह्यांचं? साडी नाही घेतली की काय बाई, वर्षात नाही एकदा येतो, घेता येत नाही काय बाई. एवढंच तर दोन, मकर संक्रांतीने हे दोनच सण आपल्यात. मग तसे तर सगळेच येतो, दिवाळी आली की 4 असतात. तुम्हा सर्वांना उद्यासाठी शुभेच्छा. अहो, पण हे आपण वट सावित्री निमित्त जातो, वडाला 7 फेरे मारतो, म्हणतो की आपल्या म्हणजे काय जो नवरा आहे, आपण 7 जन्म सोबत यावं, असं आपण त्या वडाला प्रार्थना करतो. पण काय कारण आहे हो? तर ज्या वेळेस अश्वपती नावाच्या एका राजाला काहीच पुत्ररत्न नाही, कन्यारत्न नाही, काहीच प्राप्त होत नव्हतं. मग त्यावेळेस त्याने यज्ञ केले तरी होईना. मग त्यानंतर त्याने सावित्री माता नावाच्या देवीची उपासना केली आणि म्हणून त्याला एक कन्यारत्न प्राप्त झालं. फार मोठं तेज. आणि सावित्री मातेची पूजा केल्यामुळं प्राप्त झालं म्हणून नाव ठेवण्यात आलं सावित्री. आणि जशी जशी सावित्री लहानाची मोठी होत गेली, प्रचंड तेज. जो कोणी यायचा विवाह करण्यासाठी तो म्हणायचा अरे हिच तर माझ्यापेक्षा जास्त तेज आहे, नको बाबा. आणि तेव्हापासून नियम आहे, मुलांना त्यांच्यापेक्षा जास्त शिकलेल्या बायका चालत नाही. विठ्ठल विठ्ठल. त्यावेळेस अश्वपती नावाच्या त्या राजाने सांगितलं
की मुली आता तूच बघ. मग त्यावेळेस ती घोड्यावर बसून आपल्या प्रधानांसोबत वनामध्ये गेली, तपोवनामध्ये गेली, बऱ्याच ठिकाणी गेली. पण तपोवनामध्ये सत्यवान नावाचा राजकुमार, ज्याच्या आई वडिलांचं राज्य हे दुश्मनांनी घेतलं होतं, मग त्यावेळेस सत्यवान सतेज देखील फार मोठं पुण्यवान, प्रत्येक वेळेस म्हणजे परमार्थामध्ये. म्हणून मग सावित्रीने त्याला निवडलं. आल्यानंतर सांगितलं योगायोगाने तिथे नारद मुनी देखील होते. नारद मुनींना देखील कळालं, पण त्यांनी सांगितलं की हो सत्यवान खरंच चांगला आहे, परंतु त्याच्यामध्ये एक खोट येतो, म्हणजे आता तो इथून पुढे 1 वर्षातच त्याचं निधन होणार आहे. मग एवढे लवकर म्हटल्यावर त्यानंतर राजाने सुद्धा सावित्रीला सांगितलं, पण सावित्री ऐकायला तयार झाली नाही. मग काय, सर्व विधीपूर्वक सावित्रीचा आणि सत्यवानाचा विवाह झाला. ती आपल्या सत्यवानासोबत दररोज वनामध्ये लाकडं तोडायला जायची. आणि जसजसे ते दिवस येत होते, वर्ष संपत जात होत, त्यावेळेस अवघे 4 दिवस बाकी होते. आणि मग 3 दिवसा अगोदर 3 दिवसाचं तिने निर्जला व्रत, पाणी नाही, काही खायचं नाही, असं व्रत तिने धरलं. आणि ती मातेची पूजा करू लागली, तिला धावा करू लागली की अरे काहीतरी होऊ दे, पण 1 वर्षाच्या आत जाऊ देऊ नको. अखेर तो दिवस आला, यमदूत आले. त्यावेळेस सावित्रीने विचारलं, का हो यम, तुम्ही स्वतः आला, तुमचे दूत येत असतात ना. त्यावेळेस यमाने सांगितलं, अरे सत्यवानासारखा एवढा थोर पुरुष आहे, त्याला न्यायला मीच आलं पाहिजे, माझे दूत काय. परंतु सावित्री रडते. वडाच्या झाडाखाली ती बसली होती. सत्यवान मूर्छित अवस्थेमध्ये, त्याला काही कळलं नाही, कारण त्याचा अंत जवळ आलाय ना. ती रडते, त्या वडाला देखील प्रार्थना करते आता काहीतरी. यम मात्र आत्मा घेऊन आता चालले. परंतु सावित्री देखील खूप पतिव्रता स्त्री होती. ती यमाच्या मागे मागे चालू लागली. यमाने म्हटलं की असं तुला येता येणार नाही, तू इथेच थांब. ती म्हणाली नाही मला यायचे. ती पुन्हा चालू लागली. शेवटी यमाने कंटाळून म्हणाले, कोणतेही 3 वर सांग, मी तुझे पूर्ण करतो, फक्त सत्यवानाची आत्म्याला सोडून. तिने पहिलं वर मागितलं, माझ्या सासू सासऱ्यांचं राज्य परत येऊ दे. दुसरं, त्यांच्या सासऱ्याची दृष्टी वापस येऊ दे, त्यांना दृष्टी नव्हती, ती वापस येऊ दे. आणि तिसरं म्हणजे मला सत्यवानापासून पुत्र रत्न प्राप्त होऊ दे. यमाना देखील कळालं नाही, त्यांनी तथास्तु म्हणून टाकलं. पुढे जायला लागले, तेवढ्यात त्यांना आठवलं, त्यांच्या चुकी त्यांना लक्षात आली, आणि त्यांना या पतिव्रते स्त्री पुढे आत्म्याला सुद्धा परत करावं लागले. एवढी ताकद महिला मंडळामध्ये असते. काय फिट प्रमाण असलं, तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावर श्रद्धा. आणि या श्रद्धेपायी, या पतिव्रतेपायी त्या ताकदीने सत्यवान वापस आला. अहो ती सावित्री कुठं आणि आजची सावित्री कुठं, काय अवघड आहे. अहो पाटील, तुम्ही गेल्याच्या नंतर लगेच फोन आला, घटस्फोट आजच बर का, आणि उद्या वट पौर्णिमा, उद्या 7 येडे घालणार आहे, आजच फोन घटस्फोट पाहिजे. अहो म्हणजे किती अवघड परिस्थिती हो. एक बाई अशीच वडाला जाऊन आली, 7 फेरे मारून आली. नवऱ्याने विचारलं, का ग बाई, लग्नातलं शालू दागिने बिगिने कुठे गेली होती. म्हणाले, आमचं काय असतं, गेलतो वट पौर्णिमाला. ते म्हणले, ते काय असतं बरं. नवऱ्याने विचारलं, ते काय असतं. आमच्या बायकांचं काय, 7 फेरे मारायचे, म्हणायचे 7 जन्म ह्योच नवरा मिळवते, दुसरं काय आमच्या बायकांचं तरी. नंतर गप बसली. 3-4 वाजता जी कागद पेन आणला, सही करा म्हणली, सही करा. तर म्हणलं, अगं बाई झालं काय, घटस्फोट पाहिजे मला, सही करा. तर म्हणलं, मी काय आज सही करू नको. कमाल आहे बाई तुझी, सकाळी 7 फेरे मारून आली, 7 जन्म ह्योच नवरा मिळवते, आता लगे घटस्फोटची भाषा वापरते, असं असतं. ती म्हणाली, तुम्ही सही करता की नाही. तो म्हणलं, मी नाही करत.
ती म्हणले आता मी वकिलाकडे जात असते. ती म्हणे जिकडे जायचं तिकडे जा. गेली बाई वकिलाकडं. गेल्याच्या नंतर मग काय, वकीलनी ऐकून घेतलं. म्हणाले घटस्फोट आणि आज वट पौर्णिमेचा सण, आज तरी असं कळायला नवरा बायकोचा आज आहे तर उद्या नाही, मिटतच असतं. ती म्हणाली नाही नाही वकील साहेब तुम्ही माझं ऐकूनच घेतलं नाही, काय झालं. त्यावेळेस वकील साहेब म्हणले ते मला ऐकायचं सुद्धा नको, ते काय ते कोणत्या गाढवाला जाऊन सांगतो मला सांगू नको. मग काय आली नाराज होऊन बिचारी घरी. नवऱ्याने विचारलं का ग बाई काय झालं, गेलते का वकिला. म्हणाले गेलते पण तो गडी माझं ऐकायलाच तयार नाही. ते म्हणले काय झालं, काय म्हणाला तो. त्या म्हणला काही करू तिकडं मला सांगू नको, कोणत्या गाढवाला सांग. मग तो म्हणाला मग काय केलं तू. काय नाही म्हणजे तुम्हाला सांगायला आलो. बघितलं का आमची सावित्री आताची. अहो काय अवघड परिस्थिती. विठ्ठल विठ्ठल. अहो आज नामस्मरण करायला कुठं आपल्याला दरीत जावं लागतं का, कुठं डोंगरावर, कुठं झाडावर, कुठं मंदिरातच. अहो ठाईचा बैसोनी करायचं चित्त. अरे आनंद. ठाईचं बैसोनी करायचं चित्त आवडे अनंत. अरे बाबा अहो आपल्याला नामस्मरण तर कुठं करता येतात, परंतु देवाला सुद्धा पाहायचं म्हणलं ना आपल्या कामातच आपल्याला देव दिसला पाहिजे. अहो या महाराष्ट्राच्या भूमीत एक थोर संत होऊन गेले ज्यांनी आपल्या कामामध्ये देव आहे हे सांगितलं सुद्धा नाही, स्वतःच्या कृतीतून दाखवून दिलं. कशात देव पाहिला बरं त्यांनी, या कशात. कांदा मुळा म्हणजे आपल्या शेतात आपल्या मळातच त्यांनी भगवंताला पाहिलं. सतत ते गेले का कधी पंढरपूरला, 2 मुक्कामाचं अंतर आहे फक्त, 2 गेले नाही, परंतु न गेले आणि कामातच देव पाहिला म्हणून साक्षात पांडुरंग परमेश्वर त्यांना भेटायला आले. अहो ज्या वेळेस आषाढी कार्तिकीची वारी नामदेवराय आणि ज्ञानोबराय दोघं आलेत आणि ते जसे आले तसे मंदिरातनं देव बाहेर जाताना त्यांना दिसले. मग काय त्यांच्या माग पुढं सुटले देव, पुढं ज्ञानेश्वर माऊली नामदेव महाराज माग. मग काय ते पुढे पळत येत आणि हे माग पळत येत. असं करता करता आरणगाव पर्यंत येऊस तर त्यांनी माग बघितलंच नाही हो. आणि त्या ठिकाणी मुखामध्ये नामस्मरण सावता महाराजांचं चालू होतं. आणि मग तेव्हा त्यांनी देवाला बघितलं, दर्शन वगैरे घेतलं. म्हणले का रे देवा असं काय एवढं कुठं बघतात. म्हणले अरे माझ्या माग चोर लागले. कोण चोर, मला कुठेतरी लपव सावता, हे चोर लय म्हणजे लय टोकाचे येतं, कुठं मी बसलो तरी ते मला सापडते, एखाद्या चांगल्या जागेवर. म्हणजे कुठं बसलो तरी सापडते. अहो इथं किती जागा नाही सापडायचे, इथं तुम्ही मळ्यात जा, उसात जा,
इथं थांबा, झाडा माग थांबा. ते म्हणले नाही रे, ते लय हे. त्यावेळेस सावता महाराज म्हणाले की असे चोर आहेत म्हणल्यावर मी ठेवू तरी कुठे तुम्हाला. पण त्यावेळेस हातातल्या विळाकडे लक्ष गेलं आणि टर्र दिशेने आपली छाती फाडली आणि सांगितलं, पांडुरंगा तुम्ही आत जा. गेल्यानंतर भगवान पांडुरंग परमात्मा हे हृदयामध्ये गेले आणि त्यावेळेस थोडाशा ना नेमकी विठ्ठोबरायाचा माग राहिला. तिथं नामदेवराय ज्ञानोबराय आले. त्यांनी विचारलं, का रे सावता, इथं विठ्ठल आले तर इथपर्यंत त्यांचे पावलं दिसत येत, इथून गेले कुठे, इथं आले तर माहिती आम्हाला, पण कुठं लपवले विठ्ठलाला. त्यावेळेस सावता महाराज म्हणले, कुठे नाही, इथं नाही आले पांडुरंग परमात्मा. त्यावेळेस म्हणले, असं कसं होऊ शकतं. आतून पांडुरंग परमात्मा काय म्हणतात, अरे नामदेवराया ज्ञानोबराया आणि मला ह्यांनी इथं बंद केलंय. कशात बंद केलंय, माझ्या जनाबाईंनी सांगितलंय की त्या सावता महाराजांनी पांडुरंग परमात्म्याला आपल्या हृदयात कोंडलं. त्या त्रैलोक्याच्या दात्याला सावता महाराजांनी आत कोंडलं. आणि हे करत असताना काय निष्ठा असावी हो भगवंतावरती, आपल्या हृदयाचा विचार सुद्धा नाही केला हो त्यांनी. आणि त्यांनी हे करत असताना त्यांनी फक्त घराचाच नाही, गावाचाच नाही, तर पूर्ण जातीचा सुद्धा उद्धार केला. अहो, हे सगळं पाहून ते पांडुरंग परमात्म्याला सुद्धा खूप आनंद झाला. अहो, ज्या कुळामध्ये असे सात्विक भगवंतावरती निष्ठा ठेवणारे भक्त येतात ना, त्या कुळाचा देखील साक्षात पांडुरंग परमात्म्याला आनंद होतो. कुळी कन्या पुत्र, दुसरं चरण. कुळी कन्या पुत्र
अशा या सावता महाराजांकडे पाहून माझ्या पांडुरंग परमात्म्याला सुद्धा आनंद झाला. असं आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. मी म्हणते पांडुरंगाला नका आनंद होऊन देऊ, पण आपल्या जन्मदात्या आई वडिलांना तरी आनंद झाला पाहिजे की नाही, असं आपण काहीतरी केलं पाहिजे. नुसतं मोबाईल पुढं टीव्ही पुढं. अहो काय मोबाईलचा वेळ लागलाय आज. काही काही जणी हे तर येऊन मोबाईल बघते, इथलचे नाही बर का, जिकडे कीर्तन जाते तिकडं, इथलच सोडून. अहो काय मोबाईलचा वेळ लागलाय हो. एक माणूस हातामध्ये मोबाईल, पूर्ण लक्ष त्याच्यात, चॅटिंग व्हॉट्सअप चालू, चालला घरी आणि मोबाईलच्या नादामध्ये घुसला की तिसऱ्याच्याच घरात, आणि त्या घरातली बाई नेमकी तवाच पुढं टीव्ही आणि हातात मोबाईल, तिची चॅटिंग चालू. तिला वाटलं मालकात आलेत काय, तिने बघितलं सुद्धा नाही. पाणी आणलं, गिलास पुढे ठेवला, त्याने घेतलं पिलं, आणि तो जो घराचा खरा मालक होता ना, खरा तेव्हा आला. त्यांनी बघितलं या दोघांना, त्याला वाटलं दुसऱ्याच्याच घरात घुसलो काय. तो काय म्हणते, आय एम सो सॉरी, मी दुसऱ्याच्या घरात घुसलो. तू दुसऱ्याच्या घरात नाही घुसला बाबा, तू मोबाईल मध्ये घुसला. विठ्ठल विठ्ठल. आपण म्हणतो मुलांना मोबाईलचं वेड लागलंय, परंतु जर त्याच घरातली माऊली सतत मालिका पुढे बसणारी असलो, का नाही बघावं बरं त्या लेकरांनी मोबाईल. अहो जर आपलं बाळ रडायला लागलं, काय म्हणते माऊली, रडू नको बाळा, अरे मी मालिका पाहते, रडू नको बाळा, अरे मी मालिका पाहते, मालिका पाहते, मालिका बघून येते, मालिका पाहते, मालिका बघून येते, रडू नको बाळा, अरे मी मालिका पाहते, मालिका बघून येते, मालिका पाहते, मालिका बघून येते, मालिका पाहते, मालिका बघून येते. आपलं बाळ रडायला लागलं, जर आई अशी म्हणणारी असेल, कस काय नाही बघणार होते मोबाईल, बघणारच. अहो आज आपलं पूर्ण लक्ष मोबाईल मध्ये. अहो मोबाईल बघण्यापेक्षा करायचंच नाही टाइमपास. टाइमपास म्हणून जरी आला तरी या ठिकाणी आल्यानंतर धर्म मंडपात तुमचा उद्धार झाल्याशिवाय होणार नाही. अहो या ना कीर्तनाला मोबाईल बघण्यापेक्षा, या ना कथा ऐकायला. काय होतं ऐकल्याने बरं, मोबाईल बघितल्याने आपले डोळे जातात आणि ऐकल्याने जर आपला फायदा होतोय तर या कीर्तनात ऐका. अहो आपण जरी किती चुका केल्या असल्या तरी सुद्धा या धर्म मंडपामध्ये आल्याच्या नंतर
अहो लहान थोर इथं सुद्धा किती छान मुली आल्यात बरं, लहान लहान. अभ्यासाकडे तर लक्ष द्या, परंतु या ठिकाणी सुद्धा या प्रत्येक जण या. इथं कोणाला बंधन आहे गाव? लहान थोर नारी नर कुणीही सुद्धा या, परंतु आल्यानंतर म्हटलं नाही का, अहो आपण जरी काही चुका केल्या असल्या तरी सुद्धा ते माफ करण्याचं ठिकाण म्हणजे हे धर्म मंडप आहे. म्हणून या ठिकाणी या. अहो धुंदकारी आपल्या सर्वांना माहिती, आपण दररोज भागवत कथा तर फार वेळा ऐकले, परंतु हा धुंदकारी ज्यावेळेस आत्मदेव ब्राह्मणाला काही अपत्यच होत होतं, त्याने गाय आणली त्याला वासरू होईना, झाड लावलं त्याला फुल फळ यायना, शेवटी त्यांनी आत्महत्याचा विचार केला. परंतु त्यावेळेस एका ऋषीने सांगितलं, आत्महत्या करू नको, मी तुला हे फळ देतो, ते जाऊन तू तुझ्या पत्नीला दे आणि मग तुला पुत्र रत्न एकदम सात्विक असं प्राप्त होईल. घरी आल्यानं त्यांनी फळ दिलं आपल्या बायकोकडे, बायकोचं नाव धुंदली, दिलं आणि पण ती एकदम कुविचाराची. आत्मदेव ब्राह्मणाने दान करावं, कथा कीर्तनाला जावं, त्याच्या मनामध्ये सुविचार, परंतु धुंदली त्याच्या एकदम विरुद्ध. सकाळी उठल्यानंतर तिला 4 जणांत भांडणं लावल्याशिवाय काही सुधरतच नव्हतं. येडी वाकडी भाकरी आपल्या नवऱ्याला थापून द्यायची, जायचं आणि कडे करायचं. ह्याने असं म्हटलं, त्याने तसं म्हटलं. आणि आज सुद्धा जर 4 बायका एकत्र जमल्या ना, अख्ख्या गावाची हिस्ट्री काढीत होतात. इथलच्या नाही, तिकडच्या. अहो म्हणजे असं आहे. आज धुंदलीने विचार केला की अरे जर मला खरंच पुत्ररत्न जर प्राप्त झालं, गर्भ झालं, तर किती त्रास आहे, ते वागवायचं कसं, राहायचं कसं, बरं ते आहे ना का, त्यानंतर सांभाळ तरी कसा करायचा, नुसतं त्याच्या मागे हिंडावं लागलं, मग मला 4 जणांना भांडणं नाही लावता यायचे. हा तिचा विचार. तिने ते फळ खाल्लं नाही. आणि आज पण बहिणीच एकमेकींचा वाटोळा करतात. काही काय बहिणीच वाटोळा करतात. तिची बहीण आली, ती म्हणली, बाई मला 5-6 लेकर येतात, तू काय कर, तुझ्याकडं लय धन आहे, तू मला काय कर, थोडं धन दे, मी तुला माझं बाळ देते. तू म्हणायचं की हे माझंच आहे. ठरलं दोघींच. अहो तेव्हापासून आहे की धन दिल्यानंतर आपण काय म्हणतात मुलांना घ्यायचं, तेव्हापासून आहे. आणि मग काय ठरलं दोघींच. परंतु त्यानंतर धुंदलीला म्हणजे धुंदलीच्या बहिणीला जो मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं धुंदकारी. आणि जे गाईला तिने फळ दिलं होतं का, तिला बघायचं होतं हे खरं राहतंय की नाही, गर्भ दिलतं गायला. मग काय त्या गायीपासून कान गायीसारखे म्हणून नाव ठेवलं गोकर्ण. धुंदकारी एवढा वाईट विचारांचा, घरी आला की आईला वडिलांना आरत उरत, आलं की मला पैसे पाहिजेत, जसं मोठं व्हायला लागलं तसं काय म्हणते तर मदिरा पान करणं, वेश्यांकडे जाणं, अशा वाईट विचाराचं. त्याच्या विरुद्ध गोकर्ण एकदम सात्विक. अहो असं त्याने बरंच पाप केलं. काही मुलं दिसले की त्यांना मुद्दा म्हणून विहिरीत ढकलून द्यायचं, कायचं ना कायचं ब्याव दाखवायचं. आणि नंतर गोकर्णाने वडिलांना सांगितलं की तुम्ही जा आता या ठिकाणी. आता तेव्हा काही लय दिवस नव्हते राज संसारामध्ये. अहो जरी आपल्याला संसारात राहायचं असलं तरी आपण नामस्मरण केलं पाहिजे. नाम घेता उठा उठे, नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, होय संसाराची तुटी, नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी. जरी आपण संसारात राहून नामस्मरण केलं ना
तरी या संसारातून असून आपण मुक्त होतो. मग काय आत्मदेव ब्राह्मण देखील वनामध्ये गेले. धुंदली मात्र त्यांच्या सोबत गेली नाही. पण नंतर धुंदकारी धुंदलीला दररोज मारायचा, मला पैसे दे, का मदिरापान करायचं. कंटाळून स्वतः धुंदलीने विहिरीमध्ये उडी टाकली आणि तिने प्राण त्यागला. आणि मग काय नंतर धुंदकारी 5 वेश्यांना घरी येऊन आणून त्या ठिकाणी त्यांना धन देऊन राहू लागला. नंतर त्याच्या जवळचा सुद्धा पैसा संपला. मग त्यांनी मागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट राजाच्या खजिन्यातून चोरी केली. हे वेश्यांना कळल्यावर त्यांना वाटलं राजाचे सैनिक आता कधी ना कधी आपल्याला पकडणार. ह्योमणीने ह्यांनी सांगितलेलं, मग आपण सुद्धा फसणार. त्यांनी काय प्लॅन केला, त्यांनी ठरवलं ह्यालाच मारून टाकायचं आणि हे पैसे घेऊन आपण जायचं. आणि मग त्यांनी 5 वेश्यांनी त्याला एवढी मदिरा पाजली, एवढी दारू पाजली, त्याला उभा राहायचं सुधारणा. आणि नंतर त्याचे हातपाय बांधले. तो मोठमोठ्याने वरडायला लागला, आवाज येऊ नये म्हणून चुलीतले कोळशे आणून तोंडामध्ये टाकला. आता तेवढा वाईटच होता, तो वाईटाचा नाश वाईटच होणार. आणि मग काय त्याला सुद्धा नको नको वेदना होऊ लागल्या. आणि त्यानंतर तो मेला. परंतु एवढं पाप केलं होतं, एवढ्या सहजासहजी त्याला मुक्ती प्राप्त होणार नव्हती. पिशाच्य योनीला प्राप्त झाला. काही विठ्ठला आणि मग काय त्याला सुद्धा काही सुधारणा. काही दिवसानंतर गोकर्ण त्या ठिकाणी आले. कसा तरी आवाज रात्री झोपल्यावर येऊ लागला. बघितलं तर काय धुंदकारी वेगवेगळ्या रूपाने समोर येतोय. कधी भूत म्हणून, त्याला नीट बोलता येईना. शेवटी त्यांनी गोकर्णांनी विचारलं, काय कोण आहेस तू असा इथे येऊन असं कर. सांगितलं, अरे मी तुझा भाऊ आहे, मी वाईट कर्म केले, खरंच मला आता पश्चाताप होतोय आणि मी पिशाच्य योनीला प्राप्त झाले. मग त्यावेळेस गोकर्णांनी सूर्यदेवाच्या आज्ञांवरून सप्ताह पारायण हे भागवत कथेचं केलं. आणि 7 काड्या, उसाच्या काड्या असतात ना बांबूच्या, त्याच्यामध्ये, कारण की पिशाच्य एका जागी लय वेळ थांबू शकत नाही, मग त्या 7 काड्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणी थांबून त्यांनी एकाग्रतेने ही कथा ऐकली. या गीते ही कथा ऐकल्यामुळं, सतत तो चिंतन करत राहिल्यामुळं त्याची या पिशाच्य योनीमधून मुक्त झाली. हे तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. गीता भागवत गीता
आता त्याच विठोबरायाचं आपल्याला सुद्धा या ठिकाणी बसून चिंतन करायचंय. आता हात वर करा बरं प्रत्येकाने. करा करा करा. चला प्रत्येकाने म्हणायचंय बर का. आता आता असेच हात राहू द्या. हा केले ना प्रत्येकाने हात वर. चला ताई आपण चहा पिऊन चला. केलेच हात खाली. आहो ताई असं असतं वय. तुम्हाला सोडून मी कुठं नाही जात. चला आता प्रत्येकाने मोठ्या आवाजात म्हणायचं विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा